ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 179वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा शेवटचा अध्याय 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 178व्या प्रवचन पुष्पात मनुष्याला कर्म का करावेच लागते याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 179व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याला परमशांतीचा एकमेव आणि शाश्वत मार्ग कोणता लाभलेला आहे आणि त्या मार्गाचा लाभ घेऊन मनुष्याने त्याचे जीवन अंतर्बाह्य व परिपूर्ण यशस्वी कसे करू शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुखसंवाद, मधुर संवाद, अमर संवाद, अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला आतापर्यंत विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत। अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व कर्म करण्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला आहे हे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी पुरुषोत्तम
गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता मनुष्याच्या परमशांतीचा एकमेव आणि शाश्वत मार्ग कोणता आहे हे मी तुला समजावून सांगतो. ते देखील तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, मला मनुष्य वेगवेगळ्या शब्दांनी ओळखतो. कुणी मला देव म्हणतो, कुणी मला ईश्वर म्हणतो, भगवंत म्हणतो, परमात्मा म्हणतो, परम चैतन्य म्हणतो. अशा विविध शब्दांनी मनुष्य मला ओळखतो. मी प्रत्येक सजीवामध्ये निर्जीवामध्ये एका अंश रूपाने सदैव प्रत्येक क्षणी वास करत असतो. प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये मी चैतन्य रूपाने वास करत असतो. त्याचप्रमाणे मी मनुष्याच्या हृदयामध्ये देखील नित्य निवास करत असतो. अर्जुना, मनुष्य नावाच्या ह्या अद्भुत शरीरात, ह्या अद्भुत यंत्रामध्ये मी जी शक्ती संचारलेली आहे तोही माझाच अंश आहे. अर्जुना, मनुष्याचे हे शरीर, हे अद्भुत यंत्र जे मनुष्याला एक सुंदर वरदान म्हणून मी दिलेले आहे, ते मनुष्याचे शरीर त्याच शक्तीच्या अंशाच्या आधारे मीच चालवत असतो. अर्जुना, या मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये मी शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, चैतन्य म्हणजेच आत्मा हे सर्व काही दिलेले आहे. अर्जुना, चेतनेच्या मध्यवर्ती भागात माझा नित्य निवास असतो. मनुष्याचे शरीर हे सर्वात सुंदर मिळालेली त्याला देणगी आहे, वरदान आहे. अर्जुना, हे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि चैतन्य हे मनुष्याच्या मोक्ष प्राप्तीचे, मुक्तीचे एकमेव साधन आहे. अर्जुना, कारण ह्या शरीरामध्ये, मनुष्य नावाच्या शरीरामध्ये, या यंत्रामध्ये मी सदैव उपस्थित असतो. प्रत्येक मनुष्य जन्मापासून ते त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या प्रवृत्तीच्या आधारे प्रत्येक कर्म करत असतो. त्या कर्मामागील शक्ती ही मीच त्या मनुष्याला प्रदान केलेली असते. अर्जुना, त्या कर्माच्या आधारे मनुष्य त्याच्या जीवनाच्या शेवटच्या गंतव्य स्थानापर्यंत, ध्येयापर्यंत, जीवनाच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत म्हणजेच प्रत्येक क्षणी शाश्वत शांती, शाश्वत आनंद प्राप्त करणे हा आहे. आणि ह्यालाच मोक्ष, मुक्ती असे आपण म्हणू शकतो. अर्जुना, या शेवटच्या गंतव्य स्थानापर्यंत जाण्यासाठी जी शक्ती, जी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा लागते, ती ऊर्जा देखील माझाच अंश आहे. अर्जुना, जसे एकच पाणी समुद्रातही असते, नदीमध्येही असते, नाल्यामध्येही असते, तळ्यामध्येही असते आणि अगदी वाटीमध्ये देखील तेच पाणी असते, त्याचप्रमाणे माझा अंश प्रत्येक सजीवात देखील आहे आणि निर्जीवात देखील आहे. अर्जुना, फक्त या प्रत्येक सजीवाला आणि निर्जीवाला वेगवेगळ्या शब्दांनी मनुष्य ओळखतो. हे सर्व काही माझीच अभिव्यक्ती आहे. अर्जुना, मनुष्य त्याच्या शरीर नावाच्या या उपकरणाद्वारे, या यंत्राद्वारे, या अद्भुत चमत्कारिक देणगीद्वारे, वरदानाद्वारे त्याचे प्रत्येक कर्म करत असतो. कर्म हे त्या मनुष्याने स्वतः निवडलेल्या
नकळतपणे निवडलेल्या प्रवृत्तीच्या आधारे, प्रकृतीच्या आधारे, त्याच्या जड स्वभावाच्या आधारे होत असते. मनुष्याला काही कर्म जन्मापासून मिळतात, तर काही कर्म मनुष्य सावधतेने निवडू शकतो. पण एकदा कर्म निवडले, एकदा मनुष्याच्या जीवनामध्ये गुणांचा विकास झाला, एकदा मनुष्याची प्रवृत्ती बनली, त्याचा मूळ स्वभाव बनला, त्याची प्रकृती बनली, की नंतर मात्र कर्मामध्ये बदल करणे अत्यंत अवघड जाते अर्जुना. त्यामुळे मनुष्याने त्याचे स्वकर्म, नियत कर्म, विहित कर्म हे अगदी सावधगिरीने निवडावे अर्जुना. कारण एकदा निवडलेले कर्म जी त्याच्या प्रवृत्तीच्या आधारे होत असते, त्यामागे असणारी शक्ती ही जरी माझी असली, त्यामागे असणारी ऊर्जा जरी माझी असली, तरी कर्म करण्याची इच्छा शक्ती ही त्या मनुष्याचीच असावी लागते. आणि ती इच्छा शक्ती धृतीच्या आधारे, दृढ निश्चयाच्या आधारे, दृढ विश्वासाच्या आधारे, भक्तीच्या आधारे आणि श्रद्धेच्या आधारे तो मनुष्य करत असतो. आणि ही श्रद्धा त्याच्या प्रवृत्तीच्या आधारे बनलेली असते अर्जुना. मनुष्य नावाच्या ह्या अद्भुत यंत्रामध्ये, या सर्वश्रेष्ठ देणगीमध्ये, या वरदानामध्ये मी समसमान शक्ती प्रत्येकाला देत असतो अर्जुना. मी समसमान सकारात्मक ऊर्जा प्रत्येक मनुष्याला देत असतो. पण जो मनुष्य त्याच्या मनामध्ये चुकीची इच्छा शक्ती निर्माण करतो, तो मनुष्य ह्या मी दिलेल्या ऊर्जेचा गैरवापर करतो, अयोग्य मार्गावर जातो आणि त्यामुळे त्या मनुष्याची अधोगती होते. तर जो मनुष्य योग्य इच्छा शक्ती मनामध्ये निर्माण करतो, तो मनुष्य मी दिलेल्या ह्या ऊर्जेचा, मी दिलेल्या ह्या अद्भुत शक्तीचा, मी दिलेल्या ह्या मनुष्य नावाच्या ह्या अद्भुत यंत्राचा योग्य वापर करतो. तो योग्य मार्गाने त्याचे मार्गक्रमण करत असतो, योग्य कर्मात गुंतलेला असतो, त्याच्या मनावर योग्य संस्कार झालेले असतात. तो सदैव सद्विचार, सदउच्चार आणि सदाचाराच्या मार्गक्रमण करतो आणि प्रत्येक कर्म हे सत्कर्मात बदलतो. तो सद्गुणी मनुष्य मी दिलेल्या त्याच ऊर्जेचा योग्य वापर करतो. ती ऊर्जा तो सत्कर्मासाठी वापरतो, टिकवून ठेवतो. असा हा सद्गुणी मनुष्य योग्य चांगल्या इच्छा शक्ती निर्माण करून, मनामध्ये आणून त्याचे कर्म सत्कर्मात बदलतो आणि त्याचे कर्मफळ तो माझ्या चरणी अर्पण करतो अर्जुना. असे हे दोन प्रकारचे मनुष्य, मी दिलेली ऊर्जा याचा अयोग्य वापर करणारा आणि मी दिलेला ऊर्जा, मी दिलेली शक्ती त्याचा योग्य मार्गाने वापर करणारा, असे हे दोन प्रकारचे मनुष्य असतात अर्जुना. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एखाद्या आईने त्याच्या दोन मुलांना एक सारखीच रक्कम किंवा पैसे दिले आणि त्यापैकी एका मुलाने त्या पैशाचा, त्या रकमेचा, संपत्तीचा गैरवापर केला, अनावश्यक गोष्टीवर खर्च केला, उधळपट्टी केली आणि दुसऱ्या मुलाने तेवढ्याच पैशाचा, तेवढ्याच रकमेचा, संपत्तीचा योग्य वापर केला, कुटुंबासाठी, समाजासाठी त्या रकमेचा योग्य मार्गाने उपयोग केला, काही पैसे साठवून ठेवले, कुटुंबाच्या, समाजाच्या भविष्यासाठी त्याचाही
नंतर उपयोग केला तर त्या आईचा कोणत्या मुलावर विश्वास बसेल अर्जुना? अयोग्य मार्गाने खर्च केलेल्या मुलावर विश्वास बसेल का योग्य मार्गावर पैशाचा योग्य वापर करून खर्च केलेल्या मुलावर विश्वास बसेल अर्जुना? योग्य मार्गाने सत्कर्माच्या मार्गाने गेलेल्या मुलावरच विश्वास बसेल ना अर्जुना? त्याचप्रमाणे माझी शक्ती, माझी ऊर्जा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत पटीने वाढलेली असते. जो मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलतो, प्रत्येक विचार हा सद्विचार असतो, प्रत्येक उच्चार हा सदउच्चार असतो, प्रत्येक आचार हा सदाचार असतो आणि प्रत्येक इच्छा शक्ती ही सद्विचार, सदउच्चार आणि सदाचाराच्या आधारे त्याने निर्माण केलेली असते. अशा मनुष्याच्या मागे माझी शक्ती, माझी ऊर्जा, माझे चैतन्य हे अनंत पटीने असते अर्जुना. आणि हे शाश्वत गहन रहस्य मी तुला सांगत आहे अर्जुना. अशा मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ऊर्जेची, शक्तीची कमतरता एक क्षणही भासत नाही. अशा मनुष्याच्या मागे पुढे मी सदैव उपस्थित असतो अर्जुना. कधी मी त्याचा नातलग म्हणून, कधी मी त्याचा मित्र म्हणून, कधी मी त्याचा गुरु म्हणून, तर कधी मी त्याचा भगवंत म्हणून तो मला ओळखत असतो. तो सत्कर्मात एवढा गुंतलेला असतो की मी देखील माझे सर्वस्व पणाला लावून माझी संपूर्ण शक्ती, संपूर्ण ऊर्जा त्या मनुष्याच्या हृदयामध्ये ठेवतो, ज्या ऊर्जेच्या आधारे सामान्य माणसाला अशक्य, असंभव वाटणारे कर्म तो सहजरित्या शक्य करतो अर्जुना. कारण त्याचा मार्ग हा योग्य असतो. त्याचा मार्ग हा सत्कर्माचा, सद्विचाराचा, सदउच्चाराचा, सदाचाराचा, धर्माचे रक्षण करण्याचा, सनातन संस्कृतीचा विकास करण्यासाठी त्याचा मार्ग असतो. आणि अशा मनुष्याच्या मागे, सद्गुणी मनुष्याच्या मागे माझी शक्ती ही अनंत पटाने असते अर्जुना. आणि हे गहन रहस्य, हे गुह्य सत्य मी फक्त त्याच व्यक्तीला सांगतो जो माझा परमभक्त असतो, परमशिष्य असतो, सद्गुणी असतो, सदाचारी असतो, सद्विचारी असतो. हे गुह्य सत्य, हे गुह्य रहस्य मी तुला सांगत आहे अर्जुना. मनुष्य जेव्हा परिचित व्यक्तीशी संवाद साधतो, तो संवाद तो मनुष्य सहजपणे साधू शकतो. पण जेव्हा मनुष्य एखाद्या अपरिचित व्यक्ती सोबत बसतो तेव्हा त्याला संवाद साधण्यास सहजपणा अनुभवाला येत नाही. त्याचप्रमाणे अर्जुना, तो सद्गुणी मनुष्य, तो सदाचारी, सद्विचारी मनुष्य प्रत्येक क्षणी माझ्या सहवासात असतो. मी त्याच्या जीवनाचे एकमेव आणि अंतिम आश्रय स्थान बनलेले असतो अर्जुना. असा हा सद्गुणी मनुष्य, सत्कर्मात गुंतलेला मनुष्य, निष्काम कर्म करणारा मनुष्य जेव्हा माझ्या आश्रयात असतो, माझ्या सहवासात असतो, नित्य निरंतर सहवासात असतो, तेव्हा अशा मनुष्याचे प्रत्येक कर्म हे सर्वोत्तम प्रकारे करणे, होणे हे माझे देखील कर्तव्य बनते. आणि त्यामुळे माझी संपूर्ण शक्ती, माझी संपूर्ण ऊर्जा
त्या मनुष्याला मी प्रदान करतो, कारण तो प्रत्येक क्षणी माझ्या आश्रयामध्ये आहे, माझ्या नित्य सहवासामध्ये आहे अर्जुना. आणि असा मनुष्य परम शांती, परम आनंद, सतचित आनंद प्रत्येक क्षणी अनुभवत असतो अर्जुना. ज्या मनुष्याला माझी अनंत शक्ती, अनंत पटीची ऊर्जा हवी असते, तो मनुष्य प्रत्येक क्षणी माझा आश्रय घेतो, प्रत्येक क्षणी माझ्या नित्य सहवासात राहतो. माझी जाणीव, माझे अस्तित्व, माझे चैतन्य त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक क्षणी वास करत असतो. आणि अशा दशलक्ष मनुष्यातून एक मनुष्य मी देखील शोधत असतो अर्जुना. आणि तूच तो दशलक्ष मनुष्यातील एक मनुष्य आहेस, जो तुझे कर्म प्रत्येक क्षणी माझ्या नित्य सहवासात करत आलेला आहेस, माझ्या आश्रयात राहून करत आलेला आहेस, माझे स्मरण ठेवून करत आलेला आहेस, माझ्यात तल्लीन होऊन करत आलेला आहेस अर्जुना. आणि म्हणूनच तू माझा परम भक्त आहेस, परम शिष्य आहेस. ह्याच कारणासाठी मी तुझा मित्र झालो, नातलग झालो. तू मला गुरु देखील मानतोस, तू मला भगवंत देखील मानतोस. तुझ्या कर्मामागे उपलब्ध असणारी सर्वोच्च शक्ती देखील तू मला मानतोस. तुझ्यामध्ये असणारे चैतन्य हे माझाच अंश आहे हेही तू मानतोस. आणि म्हणून तुझ्या मागे मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा सेवक बनून, तुझा सारथी बनून, या महातेजस्वी रथावर मी तुझा सेवक म्हणून उपलब्ध आहे अर्जुना. कारण मी दिलेली ऊर्जा, मी दिलेली शक्ती याचा तू सदैव योग्य वापर करत आलेला आहेस. योग्य मार्गाने कर्म करत आलेला आहेस. तुझे कर्म सत्कर्मात बदललेला आहेस. तू एक सद्गुणी, सद्विचारी, सदाचारी मनुष्य आहेस अर्जुना. काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाल्यामुळे, तुझे मानसिक धैर्य काही क्षणासाठी ढळल्यामुळे तू दयनीय दुःखी अवस्थेत गेला होतास, निराश अवस्थेत गेला होतास. मी कर्म करणार नाही असा चुकीचा निश्चय तू केला होतास अर्जुना. पण मी तुला आज गहन रहस्य, गुह्य सत्य सांगितलेले आहे. ह्या गुह्य सत्याच्या आधारे, गहन रहस्याच्या आधारे तुझ्या मागे उपलब्ध असणारी माझी अनंत ऊर्जा, अनंत शक्ती याच्या आधारे आता तूच निश्चय कर अर्जुना की तुला तुझे कर्म कशा प्रकारे करायचे आहे. नेहमीप्रमाणे सत्कर्मात बदलून करायचे आहे का कर्म करायचे नाही, हा निश्चय तूच घे अर्जुना, अशी माझी इच्छा आहे. कारण तुझ्यामध्ये असणारा दृढ निश्चय, दृढ विश्वास, श्रद्धा, भक्ती याच्या आधारेच तू आजपर्यंत कर्म करत आलेला आहेस. तुझ्यावर मी आजपर्यंत कोणतीही सक्ती कधीच केलेली नाही. तुझी बुद्धी काही क्षणासाठी तुझ्या भावनांनी अपहृत झाली होती, भ्रमित झाली होती. परत तुझी ती सद्बुद्धी जागृत करण्याचे कर्तव्य हे माझे होते, ते मी केलेले आहे अर्जुना.
आणि तू कर्म दृढ निश्चयाच्या आधारे करण्यासाठी सज्ज झालेला आहेस हे पण मला स्पष्ट दिसत आहे अर्जुना. पण तू तुझा निश्चय कर, तू तुझा स्वतंत्र निर्णय कर अर्जुना. ह्या गोंधळातून बाहेर काढण्याचे कर्तव्य मी पूर्ण करत आहे. या सद्बुद्धीला भावनांनी अपहृत केले होते, त्यातून बाहेर काढण्याचे कर्तव्य मी पूर्ण करत आहे अर्जुना. पण तू तुझा निश्चय घे. ही माझी आज्ञा नाही, ही माझी विनंती आहे अर्जुना, की तू तुझा निश्चय घे. कारण तू दशलक्ष मनुष्यातून एक मनुष्य आहेस अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन, गहन रहस्य, गुह्य सत्य सांगितल्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाची सद्बुद्धी परत जागृत होते. त्याचा दृढ निश्चय, दृढ विश्वास, भक्ती, श्रद्धा परत जागृत होते. त्याच्या गुरूंनी केलेले मार्गदर्शन, कर्म करण्यासाठी त्याला दिलेले प्रोत्साहन, हे सर्व ऐकून अर्जुनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघतात. उत्तुंग आत्मविश्वासाने भरलेला अर्जुन आपल्या गुरूंकडे पाहतो आणि त्याचे कर्म करण्यासाठी सज्ज होण्यास तयार होतो. असे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की ज्या मनुष्याला त्या भगवंताची अनंत शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे, अशक्य असंभव कार्य सिद्धीच न्यायचे आहेत, त्या मनुष्याने भगवंताचा, आपल्या गुरूंचा प्रत्येक क्षणी आश्रय घ्यावा. त्यांच्या नित्य सहवासात राहावे, म्हणजे ते आपल्याला त्यांच्या जवळ असणारी अनंत शक्ती, अनंत सकारात्मक ऊर्जा देतात आणि मनुष्याला अशक्य असंभव वाटणारे कार्य सहज शक्य करतात, सहज संभव करतात. पण त्याची एकमेव अट म्हणजे मनुष्याने आपल्या गुरूंचा, आपल्या भगवंताचा नित्य सहवास करावा, नित्य आश्रय करावा आणि परमशांतीचा, परमानंदाचा अनुभव प्रत्येक क्षणी घेऊन आपले जीवन अंतर्बाह्य आणि परिपूर्ण यशस्वी करावे. हाच संदेश गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा शेवटचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 180वे प्रवचन पुष्प हे आपण सर्वांनी सुरू केलेल्या या प्रवचन मालिकेचे, हे या अध्यात्म यात्रेचे, भगवद्गीता ज्ञानेश्वरीवरील या प्रवचन मालिकेचे ह्या टप्प्याचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे. अध्यात्म यात्रेचा पुढील टप्पा आपण लवकरच सुरू करणार आहोत, पण अध्यात्म यात्रेच्या ह्या टप्प्याचे 180वे प्रवचन हे शेवटचे, याचे आपण उद्या अध्ययन रूपी श्रवण करूया. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील.
आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.